नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? स्वामींना खोटे का चालत नाही? आपण एखादं छोटंसं खोटं बोललो तरी स्वामी असं का म्हणतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचा गूढ प्रश्नाचा अर्थ समजून घेणार आहोत. स्वामी म्हणजे एक मूर्ती नाही. स्वामी म्हणजे एक नाव नाही. स्वामी म्हणजे सत्याचं जिवंत रूप आहे. जिथे सत्य आहे तिथे स्वामी आहेत आणि जिथं खोटं आहे तिथे स्वामी थांबत नाहीत. आपण म्हणतो खोटं बोललो तरी काय फरक पडतो? मनात भाव स्वच्छ आहे एवढं पुरेसं नाही का? पण स्वामींना मार्ग हा मन, वाणी आणि कृती तिन्ही एकत्र शुद्ध असण्याचा मार्ग आहे. खोटं म्हणजे एक चुकीचं बोलणं नाही. खोटं म्हणजे स्वतःपासून दूर जाणं. खोटं म्हणजे आपल्या आत्म्याशी विश्वासघात करणं. स्वामींना हे कधीही चालणार नाही. स्वामींनी कधीही मोठमोठे उपदेश दिले नाहीत. ते शांतपणे बसूनही आपल्याला शिकवतात. ते सांगतात, जसं आहेस तसाच माझ्यासमोर ये. खोट्या मुखवट्याने माझ्या दरबारात येऊ नकोस. जेव्हा भक्त खोटं बोलतो तेव्हा तो स्वामींना फसवत नाही, तो स्वतःलाच फसवत असतो. स्वामींना सगळं कळतं. त्यांच्यापासून काहीच लपवता येत नाही. म्हणूनच स्वामी खोट्याने रडतात. हे रडणं मानवी अश्रूसारखं नसतं. हे रडणं म्हणजे भक्ताचा मार्ग चुकताना पाहून होणारी वेदना. स्वामींचा मार्ग फार सोपा आहे, फार कठीणही आहे. सोपं कारण त्यात फक्त सत्य लागतं. कठीण कारण सत्य स्वीकारायला धैर्य लागतं. आपण खोटं का बोलतो? भीतीपोटी, स्वार्थापोटी, प्रतिष्ठा वाचवण्यासाठी, कधी कधी सवयीने. पण स्वामींच्या मार्गावर भीतीला जागा नाही. स्वामी म्हणतात, घसरलास तर चालेल, पण खोटं बोलून उभा राहू नकोस. पाप केलं तरी स्वामी माफ करतात, पण खोटं बोलून ते लपवलं तर स्वामी दूर करतात. कारण हे खोटं अज्ञानाचं लक्षण आहे आणि स्वामी म्हणजे ज्ञान. अंधार आणि प्रकाश एकत्र राहू शकत नाहीत. स्वामींच्या मार्गावर चालणारा भक्त कधीही परिपूर्ण नसतो, पण तो प्रामाणिक असतो. तो म्हणतो, स्वामी मी चुकलो आणि एक ओळ लाखो खोट्यापेक्षा श्रेष्ठ आहे. स्वामींना भक्ताची कमजोरी चालते, पण दुटपीपणा चालत नाही. बाहेरून भक्ती आणि आतून खोटं हा स्वामींचा अपमान आहे. स्वामी म्हणजे अंतःकरणात वसणारा देव आणि अंतःकरण खोटं सहन करत नाही. एकदा खोटं बोलायला सुरुवात झाली की अंतःकरण गप्प बसायला लागतं आणि जिथे अंतःकरण गप्प तिथे स्वामी दूर. म्हणून स्वामींच्या मार्गावर पहिली अट आहे सत्यनिष्ठा. लोक काय म्हणतील, समाज काय बोलेल याची चिंता करू नका. स्वामी फक्त एकच पाहतात, तू स्वतःशी प्रामाणिक आहेस का? जर उत्तर होकारार्थी असेल तर स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि नसेल तर ते शांतपणे वाट पाहतात, तू परत सत्याकडे येईपर्यंत. स्वामी कोणालाही शिक्षा करत नाही, ते फक्त दूर होतात आणि स्वामी दूर जाण्यापेक्षा मोठी शिक्षा दुसरी नाही. म्हणून आज स्वतःला विचारा, मी खोटं बोलतो का? मी स्वतःला फसवतो का? मी स्वामी समोर खरा आहे का? जर उत्तर होकारार्थी नसेल तर आजच ठरवा, स्वामी मी परिपूर्ण नसेन, पण मी खोटा नसेन. कारण स्वामींच्या मार्गावर खोटं चालत नाही, पण पश्चाताप चालतो, अश्रू चालतात आणि सत्य स्वीकारण्याचं धैर्यही चालतं. जिथे सत्य आहे तिथे स्वामी आहेत आणि जिथे स्वामी आहेत तिथे जीवनाला अर्थ आहे. जय स्वामी समर्थ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.